हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 5वीचा 5th स्टँडर्डचा प्रॉब्लेम सेट 6. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आधीचे प्रॉब्लेम सेट पाहिले आहेत आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केले आहेत, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुम्हाला इतर विषयांची काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तरी तुमच्या अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. 6th प्रॉब्लेम सेट मध्ये तुम्हाला नंबर्सचा कंपॅरिझन दिलेला आहे. तर नंबर कंपेअर करताना सगळ्यात पहिले कुठल्या गोष्टी बघाव्यात हे मी तुम्हाला सांगते. बघा, 2 नंबर दिलेले आहेत. समजा तुम्हाला हे 2 नंबर दिलेत, ते कंपेअर करायचे. तर पहिली गोष्ट काय बघायची, नंबर ऑफ डिजिट्स. 1 2 3 4 4 डिजिट्स आहेत. इकडे 1 2 3 4 4 डिजिट्स आहेत. ज्या वेळेला डिजिट सेम आहेत तर आपण पुढची गोष्ट बघायची. पण समजा हा 5 डिजिट नंबर असतात तर आपण डायरेक्ट लिहायचा आहे की हा मोठा आहे. आणि मग मोठा कोणता, क्रोकोडाईलचं माउथ असतं ना, त्याप्रमाणे ज्या साईडला 2 पॉइंट आहेत त्या साईडला मोठा नंबर येतो. ठीक आहे. तर ही ट्रिक कायम लक्षात ठेवा. तुम्हाला साइन मध्ये पण कन्फ्युजन होत असेल तर इकडे एकच पॉइंट येतो, इथे 2 पॉइंट येतात. 2 पॉइंट मोठे का 1 पॉइंट मोठा? 2 पॉइंट मोठे, म्हणून मोठा नंबरच्या साईडला 2 पॉइंट्स ठेवायचे आहेत. तर बघा, नंबर ऑफ डिजिट्स जर सेम असतील तर पुढची गोष्ट बघायची आपल्याला, फर्स्ट प्लेस. फर्स्ट प्लेस जे आहे, ठीक आहे, डावीकडनं जो पहिला नंबर आहे तो सेम आहे. मग आपण पुढचा सेकंड प्लेस चेक करणार. सेकंड प्लेस पण सेम आहे. मग थर्ड प्लेस. आता थर्ड प्लेसला हा 7 आहे, हा 3 आहे. मग 7 आणि 3 मध्ये कोण मोठा आहे? 7. म्हणून आपण हा नंबर जो आहे दिलेला तो मोठा आहे असं लिहिणार. फर्स्टचा आन्सर तुम्हाला दिलेला आहे. आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड मध्ये हा जो फर्स्ट नंबर आहे तो किती डिजिट आहे? 7 डिजिट. सेकंड जो नंबर आहे तो किती डिजिट आहे? 7 डिजिट. म्हणजे पुढची गोष्ट आपल्याला काय बघायचं आहे, डावीकडनं जो पहिला नंबर आहे तो कंपेअर करायचा आहे. तर हा 2 आहे, तो 1 आहे. म्हणजे कुठला नंबर मोठा येईल? डावीकडचा. हा नंबर मोठा येईल. ग्रेटर दॅन चं साइन आपण तिथे द्यायचं आहे. ठीक आहे. थर्ड मध्ये बघा, थर्ड मध्ये नंबर ऑफ डिजिट सेम आहेत. इकडे पण 7 आहेत, इकडेही 7 आहेत. मग पहिला डावीकडनं पहिला नंबर कंपेअर करणार. 3 3 सेम आहे, 5 5 सेम आहे, परत 3 3 पण सेम आहे. पुढचा नंबर काय? इकडे 3 आहे आणि इकडे 2 आहे. म्हणजे कुठला मोठा येईल? हा नंबर मोठा येईल. तर ग्रेटर दॅनचा आपण साइन द्यायचंय. म्हणजे 35,33,302 इज ग्रेटर दॅन 35,32,302. अशा पद्धतीने आपण याचं रीडिंग करणार. नेक्स्ट बघा, नेक्स्ट नंबर मध्ये जो तिकडचा नंबर आहे तो 6 डिजिट आहे आणि हा जो नंबर आहे तो 5 डिजिट आहे. म्हणजे कुठला नंबर मोठा येईल? तिकडचा, उजवीकडचा. म्हणून आपण लेस दॅनची साइन देणार आहोत. 99,999 इज लेस दॅन 9,99,999. नेक्स्ट बघा, यामध्ये किती डिजिट आहेत? 6 डिजिट्स. आणि इकडे 6 डिजिट्स. मग आपण काय करणार? फर्स्ट नंबर कंपेअर करणार. ते काय आहेत? सेम आहेत. मग सेकंड नंबर हा 8 आहे, हा 9 आहे. म्हणजे कुठला नंबर मोठा आला? उजवीकडचा. ठीक आहे. म्हणून आपण लेस दॅनची साइन देणार. क्लिअर आहे. लास्ट बघा, दोन्हीकडचे नंबर्स काय आहेत? 7 डिजिट्स. दोन्ही 7 डिजिट आहेत. मग 7 डिजिट आहे म्हणून आपण हे 3 सेम आहे, 3 सेम आहे, 5 सेम आहे, 5 सेम आहे. मग पुढचा 8 पण सेम आहे. नंतर इकडे 0 आहे आणि इकडे आहे 8. मग कुठला मोठा येईल? उजवीकडचा नंबर. म्हणून लेस दॅनची आपण साइन देणार आहोत. क्लिअर आहे तुम्हाला? हो. नेक्स्ट बघा, आपल्याला सेकंड क्वेश्चन काय विचारलाय, सॉल्व द प्रॉब्लेम्स गिवन बिलो. खाली जे प्रॉब्लेम दिले ते आपल्याला सॉल्व करायचे. तर फर्स्ट क्वेश्चन काय? द स्वयंसिद्धा सेविंग ग्रुप मेड 3,45,000 पापड्स while द स्वाभिमानी ग्रुप मेड 2,95,000. बघा, तुम्ही ऐकलं असेल ना की सेविंग ग्रुप्स असतात म्हणजे लघु उद्योग करणाऱ्या बायका एकत्र येतात आणि काहीतरी प्रोडक्शन करतात आणि ते सेल करतात. त्यातनं जे पैसे येतात
ते एकमेकांमध्ये वाटून घेतात. तर हे जे लघु उद्योग आहेत त्यांनी पापड तयार केले आहेत. तर स्वयंसिद्धा जो आहे, ठीक आहे, स्वयंसिद्धा यांनी 3,45,000 पापड्स बनवलेले आहेत. आणि दुसरा जो ग्रुप आहे स्वाभिमानी ग्रुप, यांनी 2,95,000 पापड्स बनवलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही बचत गट असं कधी ऐकलं असेल मम्मीच्या तोंडून. तर बचत गट म्हणजे काय, वुमेन्स एकत्र येतात आणि असं काहीतरी प्रोडक्शन करतात आणि मग ते विकतात. तर त्याच्यातनं त्यांनी एवढे पापड विकलेले आहेत. तर पुढे आपल्याला प्रश्न काय विचारलाय, विच ग्रुप मेड मोर पापड्स, कोणी जास्त पापड बनवले आहेत. तो 5 डिजिट आहे, हा 5 डिजिट नंबर आहे. मग आपण कम्पेअर कुठे करणार, लेफ्ट मोस्ट आकड्याने. 3 आहे, 2 आहे, मग कोणी जास्त बनवले आहे, स्वयंसिद्धाने. ठीक आहे, स्वयंसिद्धाने बनवलेले आहेत. म्हणून आपण एंड स्टेटमेंट लिहिणार. बघा, कधीही तुम्ही जेव्हा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, लास्टला वर्ड प्रॉब्लेमचं स्टेटमेंट हे वर्ड मध्येच आलं पाहिजे. म्हणून तुम्ही लास्टला लिहिणार, स्वयंसिद्धा ग्रुप मेड मोर पापड्स. क्लिअर आहे तुम्हाला? हो. सेकंड क्वेश्चन आपल्याला काय विचारलेला आहे, चिल्ड्रन of the primary school in Ahmednagar district collected 2 lakh seeds while those in Pune district collected 3,25,000 seeds कलेक्ट केलेले आहेत. बघा, तुम्हाला माहिती आहे आजकाल इतकी गरमी वाढलेली आहे. तुम्ही बघतात उन्हाळे सुद्धा जड होतात. मग तुम्ही जास्तीत जास्त उन्हाळ्याच्या वेळेस सीड्स कलेक्ट केल्या पाहिजे. तुम्ही जे फ्रूट्स खातात, जे काही तुमच्याकडे सीड्स कलेक्ट होतात, ते सीड्स कलेक्ट करून तुम्ही पावसाळ्याच्या अगोदर जागोजागी त्या पुरल्या पाहिजे, जेणेकरून प्लांटेशन होईल. पुरलेल्या ज्या बिया असतात त्या बियांवर जेव्हा पावसाचं पाणी पडतं त्यावेळेला त्याला अंकुर फुटतो आणि नवीन प्लांट तयार होतो. तर तुम्ही सुद्धा ज्या वेळेला तुम्हाला सुट्ट्या असतात त्यावेळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त सीड्स कलेक्ट करायच्या. आणि जर पावसाळा चालू असेल तर जास्तीत जास्त प्लांटेशन करायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून जे गरमी कठीण होत चालली आहे ती कमी होईल आणि तुमचा खारीचा वाटा त्यात राहील. ठीक आहे. मग असंच या मुलांनी काय केलंय, सीड्स कलेक्ट केलेले आहेत. तर कोणी किती केले आहेत त्याचे नंबर्स दिलेले आहेत. आणि शेवटी विचारलंय, विच चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड, कुठल्या चिल्ड्रन्सने जास्त सीड्स कलेक्ट केलेले आहेत. अहमदनगरचा आपण सगळ्यात पहिले लिहूया. अहमदनगरच्या डिस्ट्रिक्ट मधल्या मुलांनी किती सीड कलेक्ट केले आहेत सांगा बरं, किती केले आहेत? 2 लाख. बरोबर, 2 लाख सीड्स कलेक्ट केलेले आहेत. आणि पुण्यामधल्या मुलांनी किती केले आहेत बघूया. पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये 3,25,000 सीड्स कलेक्ट केलेले आहेत. तर एवढ्या सीड कलेक्ट झाल्या. कोणी जास्त केलेले आहेत, दोन्हीही 5 डिजिट नंबर्स आहेत. तर लेफ्ट मोस्ट फर्स्ट नंबर आपला कम्पेअर होईल, जसा की हा 2 आणि हा 3. या दोघांमध्ये सांगा बरं कुठला मोठा आहे? 3 मोठा आहे. म्हणजेच पुणे डिस्ट्रिक्ट मधल्या मुलांनी जास्त सीड्स कलेक्ट केलेल्या आहेत. तर आपण एंड स्टेटमेंट लिहिणार. वर्ड प्रॉब्लेमची एंड स्टेटमेंट वर्ड मध्येच झाली पाहिजे. एंड स्टेटमेंट आपण लिहिणार, पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन्स कलेक्टेड मोर सीड्स. क्लिअर आहे तुम्हाला? हो. थर्ड क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेला आहे. द नंबर ऑफ पीपल हु टूक अ पार्ट इन रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी वॉज 2,01,306. बघा, पंढरपूर तालुक्यामध्ये 2,01,306 लोकांनी पार्टिसिपेशन केलं होतं फ्लॅग होस्टिंगसाठी. ठीक आहे. मग आणि माळशिरस तालुक्यामध्ये 1,97,208 एवढ्या लोकांनी पार्टिसिपेशन केलं. लास्ट क्वेश्चन काय विचारलंय, इन विच तालुका डिड लार्जर म्हणजे काय, मोठा, लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट, सगळ्यात जास्त कुठे पार्टिसिपेट केलेलं आहे. तर पंढरपूरचं किती आहे? 2,01,306. आणि माळशिरस आहे
1,97,208. बरोबर. मग या दोघांमध्ये नंबर ऑफ डिजिट सेम आहेत म्हणून आपण लेफ्ट मोस्ट आकडा हा कम्पेअर करणार आहोत. तर लेफ्ट मोस्ट आकडा काय आहे याचा 2 आहे आणि तिकडे 1. म्हणजे मोठा नंबर कोणता आला हा. ठीक आहे. म्हणून आपण लास्टला एंड स्टेटमेंट लिहिणार पंढरपूर तालुका पीपल वेर पार्टिसिपेटेड इन लार्जर नंबर. क्लिअर आहे तुम्हाला? हो. लास्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय विचारलेलं आहे. वेगवेगळे सेव्हिंग ग्रुप्स जे आहेत तर त्यांनी जे प्रोडक्शन केलंय ते किती किती रुपयाचं विकलंय ही अमाऊंट आपल्याला दिलेली आहे आणि मग तुम्हाला इथे 3 सब क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. हे 3 सब क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय विचारलाय, विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल. सगळ्यात जास्त सेल कोणत्या ग्रुपने केलेला आहे. तर तुम्ही 4ही अमाऊंट बघू शकतात. तर त्यामध्ये अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुपने सगळ्यात जास्त विक्री केलेली आहे जी 5,12,345 आहे. ठीक आहे. मग तुम्ही त्याचा फर्स्ट वर्डमध्ये आन्सर लिहिणार अन्नपूर्णा ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल विच इज 5,12,345. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे, विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. कोणी सगळ्यात कमी सेल केलेला आहे तर ते आहे निर्मन ग्रुप. तर तुम्ही वर्ड मध्ये लिहिणार, तुम्ही बघू शकतात इथे निर्मन ग्रुप जे आहे त्याचा कमी सेल आहे. मग तुम्ही लिहिणार निर्मन ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल विच इज 4,12,900. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आपल्याला विचारलाय, राईट द सेल्स फिगर इन असेंडिंग ऑर्डर. ज्या काही आपल्याला अमाऊंट दिलेल्या आहेत चारी त्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचंय. तर असेंडिंग ऑर्डर मध्ये सगळ्यात पहिले आपण कोणता नंबर घेतो, मोठा की छोटा? छोटा. ठीक आहे. छोटा घेतो. मग छोटा कोणता आहे? 4,12,900. 4,12,900 हा फर्स्ट नंबर येईल. ठीक आहे. सेकंड नंबर काय येईल? 4,33,000. 4,33,000. तुम्ही सरळ रेषेत कॉमा देऊन सुद्धा लिहू शकता. थर्ड नंबर कोणता येईल? 5,11,937. बरोबर. आणि लास्ट नंबर कोणता येईल? 5,12,345. बरोबर. तर ही झाली असेंडिंग ऑर्डर जे त्यांनी सेव्हिंग ग्रुपने सेल्स केलेलं होतं. तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 6. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.